अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. पोलीस ठाणे पिशोरची अवैध दारू साठ्यावर धडक कारवाई. 2 लाखांचा अवैध देशी व विदेशी मद्यसाठा जप्त. एकाविरुद्ध गुन्हा दाखल. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल वय 48 राहणार चिंचोली तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला आढळून आलाय. कारवाई दरम्यान विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या 2,24,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक 232 बर्डे करीत आहेत. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ अपराजिता अग्निहोत्री कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, सहाय्यक फौजदार कराडे, पोलीस नाईक 232 बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पोलीस कॉन्स्टेबल पवन खंबाट, पोलीस कॉन्स्टेबल सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल भोटकर, महिला पोलीस शिपाई देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मयूर वाळुंजकर, पोलीस कॉन्स्टेबल घुगे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर.